आयडियल कंपनीतर्फे सहर्ष स्वागत सर. हे बघा मित्रांनो, आपण इथं आलो आहोत. आता काय आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे, सरांनी सांगितलं म्हणून मी थोडक्यात तुम्हाला काही सांगू इच्छितो. आपण इथं येतो, माणसाला 3 छंद असले पाहिजे आयुष्यात. ते आपले 3 छंद सरांनी झोपवले. पहिला छंद म्हणजे माणसाला पैसा कमविण्याचा छंद पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर पैसा कमविण्याचा छंद असेल ना, जगामध्ये तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. तुम्हाला पहिला छंद पाहिजे पैसा कमविण्याचा. कारण तुम्हाला सांगतो, जो माणूस पैसा कमविण्याचा छंद ठेवतो ना, तुम्हाला सांगतो काही लोक असे गावामध्ये चर्चा करतात की बाबा आथरून पाहून पाय पसरले. पण तुम्हाला सांगतो, आपले पाय इतके मोठे पाहिजे की ते आथरून आपण जितके पाय पसरतो तितकं आथरून लांबलं पाहिजे. चिंता करायची नाही. दुसरा छंद म्हणजे वाचनाचा पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये वाचन हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर ह्या युगात जर जगायचं असेल आणि ह्या स्पर्धा युगात जर मोठं काहीतरी क्रांती करायची असेल तर तुम्हाला वाचनाची खूप गरज आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला फिरण्याचा छंद पाहिजे मित्रांनो. फिरण्याचा. लोक काय म्हणतात, अरे माझ्या मागं दुकानचं खूप मोठं प्लॅन आहे आणि प्लॅन सोडून मी फिरू कसं. पण माणसाला जर फिरण्याचा छंद असेल ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा लवकर प्रगती करणारे छत्रपती संभाजी महाराज. याचं कारण काय, तुम्हाला सांगतो, वयाच्या 8व्या-9व्या वर्षी त्यांनी आग्रा पाहिला. महाराष्ट्र बाहेर गेले, खूप फिरले. त्या फिरण्याचा परिणाम असा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा काळ लागला राज्य स्थापन करण्याला, त्याच्यापेक्षा कमीत कमी काळामध्ये राजे संभाजी महाराजांनी कमीत कमी वेळामध्ये ते सगळं कार्य केलं. याच्या मागचं कारण एकच की आयुष्यामध्ये हे 3 छंद जपवा: पैसा कमावणं, वाचन करणं आणि फिरणं. तुम्हाला सांगतो, खूप छान कंपनी आहे सर. काही आमचे गेवराई बीड मधून आलेलो आहे. तिथं काही असे डीलर आहेत किंवा काही असे दुकानदार आहेत, ते काय म्हणतात माहिती का, अरे टॉनिक विकणं आहे ना, ते टॉनिक विकणं हे म्हणे चांगलं काम नाहीये. हे जर टॉनिक विकलं ना तर पाप हे म्हणे लय पैसा राहतो याच्यात आणि शेतकऱ्याची फसवणूक होते. मित्रांनो, तुम्ही उलाला विका. जर उलाला विकला तर उलालामध्ये तुम्हाला सांगतो फक्त तिची कीड मरण. जर कीड मिली तर त्याच्यावर जे पाहिजे त्याला जे पोषक पाहिजे ते त्याला भेटणार नाही. आणि त्याला जर पोषक काही द्यायचं असेल तर आयडियल सारख्या कंपनीचे पायलट सारखं टॉनिक द्या, जेणेकरून तिची मुळापासून शेंड्यापर्यंत प्रगती झाल्याशिवाय राहणार. शेतकरी तुमची कीड मेल्यावर समाधानी होत नाही, पण त्याची जर तगारी त्याला लागली, त्याची जर त्याच्यात काळोंडी आली आणि तिची जर अशी जर ग्रोथ झाली तर शेतकरी समाधानाने तुमच्यापाशी येतो आणि तो तुम्हाला म्हणतो की बाबा रे, मला रिझल्ट भेटला. शेतकरी साधा भोळा आहे, त्याला फसवण्याचं काम करू नका. चांगल्या कंपनीचं, दर्जेदार कंपनीचं, आयडियल कंपनी ही दर्जेदार कंपनी आहे. ह्या दर्जेदार कंपनीचे टॉनिक विका, आयोजन सारखा प्रोजेक्ट विका. तुम्हाला सांगतो, खूप काही असं पिवळपणा आला किंवा काही ट्रेस आलं झाडामध्ये, त्या टायमाला आयोजन सारखा प्रोजेक्ट द्या. निश्चितच शेतकरी समाधानी होऊन तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याचं समाधान हेच आपल्या दुकानदाराचं सर्वात मोठं यश मानलं जातं. सर, आणखी एक आपल्याला एक सांगू इच्छितो. आपल्या कंपनीने बायर सारखं किंवा ज्या नॅशनल कंपन्या आहेत यांच्यासारखं जर करायचं म्हणलं, आमच्या शेतकऱ्यांचं एक अडचण आहे बघा. ती अडचण म्हणजे अशी, ती शेतात जातात, फवारा घेतात, पाणी घेतात आणि बॉटल फोडतात. बॉटल फोडीत असताना त्यांनी त्याच्यात एमएलचं झाकण जर नाही निघलं मित्रांनो, इतका त्रस्त होतो तो शेतकरी. म्हणून तू यार एवढं माझ्या मुलाचं औषध आणलं आणि 2 रुपयाचं एमएलचं झाकण नाही याच्यात. बाटलीला साधारण 5-50 रुपये खर्च करतात आणि 2 रुपयाचं झाकण. 10 एमएलचं असू किंवा 50 एमएल असू किंवा 1 लिटर असू किंवा 5 लिटर असू, बॉटलला 1-2 रुपयाचं झाकण देण्याची हे करा. कारण काय होतं, शेतकरी जातो शेतात आणि शेतात गेला त्याला जर ती एमएल नसेल ना, त्याचा सगळा मुळा होतो. तुम्ही 5 मार्गाने
विनंती आहे, हर आपल्या प्रोजेक्टला पेमेंटचं झाकण देण्याची कृपा करा. आणि एवढं बोलतो मित्रांनो, मागच्या वेळेस ते रामायण निश्चित चांगलं बोलूया, मोठा टाइम घेऊया. धन्यवाद. जय जवान जय किसान. छत्रपती